बालाजी न्यूज. दिस रात्र राबतोच, भुईच्या पोटातून सोनं काढतो. आसमानी संकट जरी आलं तरी उभा राहतो. देशाचं पोट भराया कष्टाचं जीवन जगतो. पण आता थकलो. दाढीवाल्या बाबाच्या सरकारला आमचं काहीच कदर नाही. नुसत्या घोषणाचा पाऊस आणि चमकावची हौस. ना आमच्या शेतमालाला भाव, ना पाण्याची सोय, ना अडचणीला आधार, ना जगण्याला आकार. भाऊबंदाची आत्महत्या आता आम्हाला बघवत नाही. साहेबांच्या राज्यात असं नव्हतं. उजनीचं पाणी माझ्या शेतात होतं. पण मागच्या वेळेस आमच्याकडे चूक झाली आणि पश्चातापाची पाळी आली. नको ते माणूस सत्तेवर आलं. सोन्यासारख्या सोलापूरचं वाटूळ झाला. यावेळी मी आजच्या दिनला फसणार नाही. दाढीवाल्या बाबाच्या नावानं मत देणार नाही. मला शेतकऱ्याची काळजी घेणारे माझं जुनं सोलापूर मला परत करा. या टायमाला एकच करा, आमच्या साहेबांना परत बोलवा. सोलापूरला हवा मायेचा हात, चला देऊ साहेबांना साथ. 5 वर्षांचा घोळ मिटवायचा असेल तर आपल्या शिंदे साहेबांना मत द्या आणि सोलापूरचा विकास घडवा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व दलित पॅंथर संघटनेची बैठक 2 एप्रिल रोजी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश मुंबई भवन येथे झाली. त्या ठिकाणी सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. काँग्रेस हे फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार घेऊन जाणारे आहे. त्यामुळे जातीवादी शक्तीबरोबर न जाता काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना जाहीर पाठिंबा असल्याचे महाराष्ट्र प्रदेश दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केले. आज आम्ही दलित पॅंथर संघटनेच्या वतीने आदरणीय माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना त्यांच्या मतदारसंघात आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी आम्ही घोषित केलेला आहे. त्यांची आणि माझी आता सकाळी त्यांच्या बंगल्याच्या ठिकाणी आमची मीटिंग झाली. तर दलित पॅंथरचा त्यांना आम्ही जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे. कारण सुशीलकुमार शिंदे आणि आदरणीय आमचे दिवंगत नेते नामदेव असाळ यांचे अनेक वर्ष इथं संबंध होते. संबंधच नसून एक कुटुंबिक त्यांचे संबंध होते. कारण नामदेव असाळांना त्यांनी पडत्या काळामध्ये प्रचंड मदत केलेली होती. एवढीच नसून तर नामदेव असाळांना एक चांगला मित्र आणि चांगला भाऊ ते मानत होते. त्यामुळे त्या अनुषंगाने शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीमध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मानणारा असा नेता सुशीलकुमार शिंदे आपल्या सोलापूर मतदारसंघाच्या खासदारकीसाठी उभे आहेत. म्हणून आम्ही सर्व दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि मी स्वतः दलित पॅंथरचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने त्याला मी जाहीर पाठिंबा या ठिकाणी जाहीर केला. या पत्रकार परिषदेस शुभम सोनवणे, सौफी आसिफ, रहीम शेख आदी उपस्थित होते.